नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. साहेब, या बातमी आम्ही स्वतः केली होती माझ्या चॅनलच्या माध्यमातून, मुलानी ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून. अजून काही पत्रकारांनी ही बातमी केलेली होती आणि त्यावेळेला आग लागली होती. त्यावेळेला आले महावितरणचे आणि नंतर पुन्हा तेच प्रकार घडत आहे. तर जनतेसाठी आणि तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलं आहे आणि पत्रव्यवहार करूनही तुमचं कुठल्याही प्रकारचं ऐकलं जात नाही आणि खरोखरच ही लाजिरवाणी गोष्ट आहे. धोका होण्याचा संभव टाळता येत नाही, तरी पण तुम्ही पुढाकार घेऊन तुम्हीही तर आता तुमची मुले आहेत, येणार जाणारे रस्त्यात लोकांचं काही होऊ शकतं. तर आपण कशा प्रकारे आता ही पाठीमागं ट्रान्सफॉर्मर आहे, फाटलेला पत्रा आहे, कशा प्रकारे ही घटना कधी झाली आणि कशा प्रकारे झाली आपल्याला माहीत आहे का याच्याबद्दल? नमस्कार, माझं नाव रॉबिन मेनेजिस. या 6 महिने पहिले या ट्रान्सफॉर्मरला आग लागलेली रात्री 2 वाजता. तेव्हा आम्ही स्वतः ही आग फायर ब्रिगेड तर्फे विझवण्यात आली होती. याची तक्रार देऊन सुद्धा पत्रव्यवहार करून सुद्धा याच्यावरती काही कारवाई केली जात नाही. तर माझी शासनाला एक विनंती आहे की याच्यावरती थोडं कारवाई करावी, कारण इकडे रस्ता आहे, छोटी मुलं जातात, शाळेतली मुलं जातात. त्याच्यावरती कृपया कारवाई करावी, कारण कधी ना कधी इकडे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. लास्ट टाइम टेम्पो पण अडकलेला, तुम्ही बघू शकता. हा पत्रा इकडे बेंड झालेला आहे, इकडे टेम्पो पण अडकलेला आणि तो माणूस वरती चढवून तो टेम्पो काढण्याचा प्रयत्न करत होता आणि तेव्हा पण दुर्घटना होण्याची शक्यता होती. तर कृपया याच्यामध्ये लक्ष घालावे, हीच आमची नम्र विनंती. आपण याच्या ती बी हे झालं होतं, आग लागली होती ट्रान्सफॉर्मरला. त्याच्यानंतर त्यांनी किती वेळात येऊन त्यांनी काम केलं आणि त्यानंतरही दुर्लक्ष केलं. याला किती काळ झाला असेल, किती महिने झाले? कमसे कम 6 महिने झालेले आहेत. तुम्ही बघू शकता ते खाली पत्र्याची खाली बाउंड्री मारून सोडली आहे. त्याच्यामध्ये सेफ्टी काहीच नाही, कोणाची सेफ्टी नाही. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आग अजूनपर्यंत पडते, रात्री पण जळून आग खाली पडते त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर. तरी वारंवार तक्रार केलेली आहे. ईस्टला जाऊन ईस्टला जे त्यांचं ऑफिस आहे MSCBचा, त्याच्यामध्ये तक्रार केली, अपील झाली, तरी ते बोलतात आम्ही त्याच्यावरती तोडगा काढणार आहोत, पण अजूनपर्यंत काही झालेली नाही. आता सध्या महानगरपालिका सुनाव झालेत आणि महानगरपालिकेमधून आज आता नगरसेवक आलेत निवडून. त्यांच्यावरच्या कानावरती हे प्रकार घडलेला आहे का, तुम्ही सांगितलेलं आहे का? सर्वांच्या कानावरती आहेत, ते बघून गेलेले आहेत, पण अजूनपर्यंत कोण कारवाई करत नाही. तर आपल्याला काय वाटतं? पण कारवाई कोण करत नाही. आता मतं झालेली आहे, सर्व काय झाले, नगरसेवक निवडून आलेले आहेत, पण अजूनपर्यंत कोण कारवाई करत नाही. मग आता आपण कशा प्रकारे आता त्या नगरसेवक या महापौर असतील, आमदार असतील, यांच्यासाठी आपण कशा प्रकारे तुम्ही सांगणार आहात? आमची एकच विनंती आहे की याच्यावरती काहीतरी कारवाई करावी. आम्ही येऊन तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार आहोत आणि याच्यावरती कृपया कारवाई करावी ही आमची विनंती आहे. ओके, धन्यवाद साहेब.